पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असताना गोदा काठावर आरती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर स्थिती. पुढील 7 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता. पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंदोत्सव. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा. लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. भाजपकडून मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका. मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली. महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटामध्ये दुखणारच. आदित्य ठाकरेंचा पलटवार. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. शेलारांचा हल्लापूर. आमची भावकी एकत्र झालीय, आमच्या नादाला लागू नका. मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा. तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं. जाधवांची टीका. बीएमसी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट. उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटांमध्ये तब्बल 26 फुटांनी वाढली.